पुढे आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे। या आंदोलनाला ज्याची बीपी जास्त वाढली, ज्याला शुगर आहे, ज्याला लय रोगी माणूस आहे, त्याला आणून इथं बसवायचं, ध्यानात ठेवा हे। आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसाने लक्षात ठेवा, घरी सडून मरण्यापेक्षा इथं येऊन समाजासाठी लढून मरायचं। इतिहासात तुमचं नाव आजरामर होणार आहे। हां, उग पोराच्या लाता कान पोरीचं बोलून घ्या, सुनं होते बोलून घेण्यापेक्षा इथं येऊन सन्मानानं राहा, खरंच तुमचं नाव नक्की जिवंत राहणार आहे। पुढचं आंदोलन कसं असेल एवढं नक्की की ते सरकारला परवडणारं नसेल। पोलीस यंत्रणा कोलमंडून पडेल, वैद्यकीय व्यवस्था कोलमंडून पडेल। पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन द्यायचं, मी माझ्या सर्वे नंबर 27 मध्ये आमरण उपोषणाला बसत आहे। किती? सर्वे नंबर 27 मध्ये। तिथं एक पोलीस देणं पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे। प्रकृती खालावली तर डॉक्टर ठेवणं पोलीस शासनाची जबाबदारी आहे। आम्ही हिंस्र आंदोलन का करत नाही हे सांगतोय। तुकाराम महाराजांकडून आम्हाला सत्याग्रहाची शिकवण आलेली आहे आणि ती पुढे चालावं याच्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय। आमचा पाऊल अजून मुंबईत पडलेला नाही। पण मला वाटते मुंबईत यायची वेळ आम्हाला शासनानं येऊ देऊ नये आणि न येऊ देणं हे शहाणपणाचं राहील। यायला असं वाटालंय की तुमचा निर्णय होईपर्यंत आमचं सरकारच राहीना असं यायला वाटालंय। पण आमचं म्हणणं असं आहे, सरकार नाही गेलं तर राज्यपाल तरी राहील। कारण राज्यपाल म्हणजे तुम्हीच हा ना। राज्यपालच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हीच सकाळी 6 वाजता शपथ घेतली की नाही। आमचं म्हणणं आहे, सन्माननीय प्रधानमंत्री साहेब एका दिवसात या देशातल्या नोटाचा तुकडा करू शकतात, करतात की नाही। आज रात 12 बजे तक 1000 रुपये की नोट रद्दी हो जाएगी, करू शकता ना। मग तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देणं अवघड आहे का? तुम्ही पहाटे लोक तोंड धुवालेत, आणि तुम्ही शपथविधी घ्यायला राव। आम्ही बघाल्या आणि रविवार कार्यतत्पर राज्यपाल रविवारी येऊन सकाळच्या 6 वाजता शपथविधी देतोय आणि आमचे मंत्री शपथ घेतात। 3 पक्षाचं एका ठिकाणी येऊन सरकार बनतं, हे तुम्ही करू शकता। मग आमच्या आरक्षणासाठी तुम्हाला येळ का नाही, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे। आणि याच्या पुढे नुसता प्रश्न असणार नाही, तुमच्याकडून उत्तर घेणार आहोत। आमदार असाल की खासदार असाल, आता आम्हाला काही देणं घेणं नाही। कारण ही लढाई भांडवलदार सरंजामदार विरोधात सामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी अशी ही लढाई आहे। बलाढ्य अमेरिकेला जसं व्हिएतनामनं हरवलं तसं बलाढ्य सरकारला या देशातला गरीब माणूस हरवणार आहे याची खात्री आम्ही बाळगून आहोत। आम्ही आता नुसतं एसीला सांगून ठेवलंय, उद्या रेल्वे मुंबईला जाईल की नाही आम्ही खात्री देऊ शकत नाही। मुंबईच्या माणसाला भाजीपाला दूध मिळेल की नाही याची खात्री आम्ही देऊ शकत नाही। आम्ही नुसते जर रस्त्यावर नांदेडात जाऊन बसलो तर नांदेड पूर्ण बंद करू शकतो, एवढी आमच्या ताकद आहे। पण आम्हाला माहीत आहे, लोकाला वेटीस धरून आरक्षण मिळवणे आमचा उद्देश नाही। आम्हाला हक्काचं आहे, सन्मानाने घ्यायचं आहे आणि ते सनदशीर मार्गाने घ्यायचे आहे। ते तुम्ही ते गाणं म्हणल्या बघा, कोणाच्या की छातीवर बसतो म्हणून। आता ते छातीवर बसल्यावर वाचल काय आपण? आणि मनुष्यवधाचा गुन्हा आपण कशाला फुकट घ्यायचा? म्हणून छाती याला कशा, आणि मुळात सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्याच्या छातीवर बसतो म्हणला का नाही, त्याला छातीच नाही हो। अरे छाती मर्दाला असते की नाही, ह्याला कुठं छाती आहे? म्हणून मित्र हो, आता आपलं ठरलंय। तुकाराम महाराज म्हणतात, कोणाला राग येऊ कोणाला लोभ येऊ, आपलं ठरलंय। आपण लढणार आहोत आणि आपण सत्य लोकाला सांगणार आहोत। गावागावातल्या सगळ्या, मला इथं छान माहिती मिळाली, आमचे मुसलमान बांधव सुद्धा येऊन उपोषणाला बसणार आहेत। जरूर बसा बांधवांनो, तुमच्यावर ज्या वेळेला येईल त्यावेळेला
मराठा म्हणून आमचे सगळे बांधव तुमच्या सोबत असतील. तुम्ही आम्ही एका विचाराचे आहोत, एका मातीचे आहोत. कारण ज्या ज्या वेळेला या देशावरती संकट आलं त्या वेळेला तुम्ही आम्ही आणि एका ताकदीनं आपण लढलोय. मला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं अस्सल आणि ओरिजिनल असणारं चित्र एका मीर महमद नावाच्या मुसलमानानं काढलं आणि म्हणूनच ते आम्हाला शिवाजी महाराज बघायला मिळालेलं आहे. हे तुमचे आमच्यावर उपकार आहेत, आम्ही नाही विसरू शकत. आलं लक्षात. आणि म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतोय. याईनं बकळ पहिल्यांदा सदावर्तेसारख्या बगलबच्च्याला सोडून मराठा बौद्ध भांडण लागते काय बघले, ते भांडण जमलं नाही. पुन्हा त्या ठिकाणी मुसलमानासंग भांडण लागते काय ते बघले, ते जमलं नाही. आता सगळ्या लोकायला कळालंय की आपला दुश्मन कोण आहे ते. मला एकानं कॉल केला आणि त्यानं म्हणला की तुमच्यासाठी मराठ्यासाठी सरकारनं काय काय केलंय हे मी तुम्हाला सांगू का. मी म्हणलो तू कोणाचा कार्यकर्ता आहेस. त्यानं म्हणला मी शिवप्रतिष्ठानचा संभाजी भिडेचा कार्यकर्ता आहो. मला दिशा कळाली. मी म्हणलं ते 32 मन सोन्याचा हिशोब कुठं आहे आधी सांग. जे आमच्या मराठ्याकडून शिवाजी महाराजाचं 32 मन सोन्याचं सिंहासन उभं करण्यासाठी भिडेनं पैसा गोळा केलाय, त्या पैशाचा हिशोब कुठं आहे आणि ते सिंहासन कुठं आहे हे सांग, नाही तर तोंड फोडील म्हणून सांगलं. त्यानं फोनच बंद केला. अशी ट्रोलिंग चालू होते. घाबरायचं कारण नाही, कारण हे असं करतच असतात. याच्या पुढे कदाचित तुम्ही लावलेले बोर्ड फाडल्या जातील, जरांगेची फोटो फाडल्या जाईल. त्यांना माहीत आहे की लोक चिडावं आणि काहीतरी करावं असा यायचा उद्देश आहे. मराठी अजून शांत कसे, त्यांना प्रश्न पडलाय. आणि आम्हाला माहीत आहे शांततेत जी ताकद आहे ती क्रूरपणात नाही. आम्ही शत्रूला लढवतो. शस्त्रबळावरच्या लढाईपेक्षा त्या ठिकाणी बुद्धिबळाची लढाई अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे येते खऱ्याचा विकरा न सरती येरा खोट्यापरी. तुम्ही हे आंदोलन अतिशय नेटानं चालवलंय, इथून पुढेही नेटानं चालवणार आहात. तुमचं गाव त्या रोडला असतं तर लई मजा आली असती. हां, थोडं मध्ये झाले पण असू दे, हरकत नाही. मधले गावही बऱ्याच वेळेला कामाला येतात. येतात की नाही. कधी मोठा माणूस कामाला येते, कधी छोटा माणूस कामाला येते. जरांगे साहेबाचं पाटलाचं वजन किती आहे? 35 किलो. शाब्बास, 35 किलो वजनाचं महत्त्व काय असतंय हे भुजबळाला नाही कळायचं. म्हणून सांगतोय शिवाजी महाराज ज्या वेळेला नाही कुतुबशहाला भेटायला गेले त्यावेळेला कुतुबशहानं शिवाजी महाराजाला विचारलं तुमच्याकडे हत्ती किती आहे. शिवाजी महाराज म्हणले माझ्याकडे एकही हत्ती नाही. आमच्या हत्तीबरोबर तुम्ही द्या म्हणले तुमचा हत्ती असला तर. म्हणून चौताळलेला हत्ती कुतुबशहानं सोडला. शिवाजी महाराजानं आपल्या अतिशय कमी उंची असणाऱ्या येसाजी कंक नावाच्या सरदाराकडे नुसती नजर टाकली. 3.5 फुटाचा येसाजी कंक पिसाळलेल्या हत्तीच्या पाठीमागून गेला, शेपटी पकडली, हत्तीच्या पाठीवर गेला आणि हत्तीची सोंड तोडून टाकली, हत्तीला जाग्यावर खतम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं मला असले एवढाले तुमच्यासारखे हत्ती पोसायची गरज नाही. माझा येसाजी कंक म्हणजे 10 हत्तीचं बळ असणार आहे. भुजबळ साहेब, आमचा जरांगे पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा येसाजी कंक आहे. आम्हाला तुमच्या हत्तीची गरज नाही. आम्हाला पैशाचा सुद्धा भुजबळ साहेबांनी हिशोब विचारलाय. तुम्ही पैसे कुठून आणले ते काय हो साहेब, काय बोलता तुम्ही. तुमच्या गावाला पैसे आलते का कोणी या म्हणून? अहो आमच्या घामाचे पैसे खर्च केलेत आम्ही, आमच्या निडळाचे आम्ही पैसे खर्च केलेत आणि तुम्ही आम्हाला हिशोब विचारता. म्हणजे उलटा चोर कोतवाल को सो चूहे खाके बिल्ली चली गई. हा साहेब तुमच्याकडे 7,000 कोटी कुठून आले हो? तुम्ही एक भाजी विकणारे साधे होतात. तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि तुम्ही महाराष्ट्र सदनात काय काय दिवे लावले तर त्याचा उजेड काय काय पडलाय हे आम्हाला सगळ्याला माहीत आहे. आणि तुम्ही कसं आहे, तुमचंच घर काचाचं आहे आणि तुम्ही आमच्या घरावर धोंडे मारायला विचार करायचा. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला हिशोब विचारायच्या भानगडीत पडू नका. तुमचं काय आहे ही आम्हाला सांगा. तुमचे कॉलेज किती आहेत? हिशोब आहे आमच्याकडं. तुमचे कॉलेज किती आहे, तुमचं काय काय आहे. आणि एक सांगतोय, छगन भुजबळ हा ओबीसीचा नेता नाही, माळी समाजाचा सुद्धा नेता नाही, हा त्याच्या कुटुंबाचा नेता आहे. कारण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करत असतेवेळी यांनी ओबीसीच्या इतर नेत्याचं नाव सांगण्यापेक्षा स्वतःच्या पुतण्यालाच मुंबईचा अध्यक्ष केलं.
म्हणून आमचं म्हणणं आहे, तुम्ही कुटुंबाचे नेते आहात आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी ब्लॅकमेल करून लाटलेलं आहे. आधी ठाकरेला ब्लॅकमेल केलं, नंतर मोठ्या पवाराला ब्लॅकमेल केलं, आता छोट्या पवाराला ब्लॅकमेल करून हा कधी पेशवाईच्या आश्रयाला जाईल हे सांगता येत नाही. याचा धाक अजित पवाराला बसला आणि त्याला डेंगूच झाला. झाला की नाही बघा, त्याला डेंगूच झाला. कमाल वाटते. आणि ते अजित दादा काल म्हणाले, मिलेचा पेचा माणूस नाही. काय दादा, अरे काय सांगावं तुम्हाला, ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येते त्या त्यावेळेला तुम्ही एकतर नॉट रिचेबल राहता, नाहीतर काय राहते, नाहीतर बिमार पडता की नाही. अरे समाज इकडं बिमार पडलाय. मी त्या राजेश टोपेचं अभिनंदन करतो मनापासून, कारण माय बिमारण हा माणूस कामात होता. मला काय तो सोयरा नव्ह, बरं आपलं ठरलंय, श्रीमंत आपला कोणी सोयरा नाही. पण कसं आहे, शिवाजी महाराज काय केले आणि तुम्ही काय केल्या. म्हणून आमचं म्हणणं आहे साहेब, मी मागच एका कीर्तनात सांगलंय, तुमच्या पोराला जमून तुम्ही खासदार करा. भरही त्याला मराठी येत नसेल तरी त्याला खासदार करा, आमचं काही म्हणणं नाही हो. पण आमच्याही पोराला आरक्षण द्या ना. आम्ही काय मागतोय, आमच्याही पोराला आरक्षण द्या. आणि नाही असेल तर आम्ही तुमचा बारामतीत हिशोब पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही ठरवलंय, कारण तुम्ही ठरवलं असेल, आम्ही ठरवलंय. हे म्हणतात गरीबाला धक्का लागू देऊ नये. आम्ही म्हणता पवार साहेब, उद्या सुप्रियाताई उभा टाकल्या की तुम्ही म्हणा की माझी सुप्रियाला निवडून दिलं तर गरीबाला धक्का बसते, म्हणून माझ्या सुप्रियाला निवडून देऊ नका. सोपं आहे गणित, आहे का नाही. लय सोपं गणित आहे. आणि म्हणून मित्र हो, आता आपल्याला ही लढाई फक्त नेटानं लढवायची आहे. एकच आपल्याला धोका आहे, एकच सगळ्यात मोठा, फूट. आपल्यात फूट पडू द्यायची नाही. नाहीतर काय होतंय, बाजारात नेलेलं ते आलूचं पोतन त्याला बांधलेले असते दोरी, ते सोडलीन पोत वर गेलं की काही हा गिरेन काही गिरेन, असं होतंय. आत्ता फक्त अवघड कोणाला वाटालंय, मराठे त्यांच्यातला सगळा अंतर्भेद विसरून, गट तट विसरून एका झेंड्याखाली आलेत. हे सगळ्यात मोठं दुखणं पुढाऱ्याला झालंय. त्याला माहित होतं हे कधी एका जागी येऊ शकत नाहीत. एक बेंबीच्या देठापासून सांगत होते, 10 वर्षाखाली माझं एकासाठी भांडण झालं. ते मला महाराज काय तुम्ही किती बी म्हणला, मराठी एका जागी येतच नाहीत. मी म्हणलं तू काय एवढं बेंबीच्या देठापासून म्हणाला येत नाही म्हणून, चांगलं बोल ना जरा, आणल्यावर कसं येत नाहीत. आज आम्ही सिद्ध केले, मराठे एका झेंड्याखाली येऊ शकतात, 12 बलुतेदाराला सोबत आणू शकतात. आणि मराठा बडा, मराठा खडा तो सरकार से बडा. मोदी साहेब, तुम्हाला आम्ही शिर्डीला येऊ दिले, मराठा आरक्षणावर बोलताल काय की म्हणून येऊ दिले. याच्या पुढे तुम्ही महाराष्ट्रात विमान उतरून बघा. आलं काय लक्षात? याच्या पुढे तुम्ही महाराष्ट्रात विमान उतरून बघा. आम्ही एक बार तुमची गय केली, पण ते मुनगुंटीवार म्हणालो काय मोदी साहेब एवढे छोटे आहेत का म्हणलं मराठ्याच्या आरक्षणावर बोलायला. छत्रपती का आशीर्वाद. मराठे तुम्हाला छोटे दिसालेत. एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, मराठ्यांनी ठरवलंय, आता ठरवलंय ना, आता मराठ्यांनी ठरवलंय आम्ही आता आमच्या सहमतीशिवाय पूर्वेकडून आलेलं वारं पश्चिमेला जायचं असेल तर या तळणीतल्या माणसाची परवानगी घेतल्याशिवाय वाऱ्यालाही पलीकडे जाऊ देणार नाही, हे आम्ही ठरवलंय. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता आमचा नाद करायचा नाही. कारण का, एक नांगराचा तास जर दुऱ्याच्या कडला भावानं जर 1 तास जर घातलं तर कचकच पाय तोडणारी आमची जात हाय, आमच्या नादाला लागायचं नाही. आम्ही सांगाले आडवं आल्यावर आम्ही कोणाचाच विचार करणार. इतके आम्ही म्हणलं तर चांगले, म्हणलं तर एवढे वाईट हा म्हणून वाईटाचा नाद करायचा नाही. आम्ही आतापर्यंत तुम्हाला चांगलं म्हणून वागवतोय, चांगलं म्हणूनच राहू द्या, आम्हाला एकसंग राहू द्या, आरक्षण द्या, बऱ्या बोलानं द्या,
वाईट बोलानं द्या, जसं द्यायचं आहे तसं द्या, आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि तेही 50% आतलं. सरकार खेळ कराय बघालय, क्यू रिपिटेशन दाखल करतो, पुनर्याचिका दाखल करतो, ते जमणार नाही साहेब. आम्ही तुम्हाला सांगायला ते जमणार नाही. आमचं ज्या 7-12 ठिक्क आहे, ठिक्क ज्या 7-12 आमचं ठिक्क गट नंबर आहे तेच आम्ही घेणार. उगा दांड्याचा गाई चरायला सुद्धा तणकट उगवणार, ते गाय रान व्हायची आमची तयारी नाही. नदीच्या कडेच हाय, आमचं हाय, काळी जमीन हाय, सर्वे नंबर मध्ये हाय, तेच आम्ही घेणार आहोत. तुम्हाला माहित नसेल तर आम्हाला विचारा, कुठं आहे ते आम्ही सांगू. बस आम्ही सांगू ते. आणि म्हणून आमची लढाई ठरली. आज चालू राहणार आहे आपलं आंदोलन, चालू राहणार आहे. जरांगे पाटलाचा काय निर्णय येईल ते बघू. येणारं हे महिना आपल्यासाठी अतिशय युद्धाचा आणि तळमळीचा आहे. आणि म्हणून शेताकडले हरभरे बिरभरे पेरून घ्या, काय करायचं ते करून घ्या. कारण आता पावसाळा आपले दिवस कुणब्याच्या आता सध्याला, उद्या आपल्याला मराठा व्हायचा व्हायचा की नाही. मुंबईला जाताना आपल्याला काय व्हायचं आहे, मराठा व्हायचा आहे. सध्या आपण कोण आहोत, आता आपण कुणबी आहोत, उद्या काय व्हायचं आहे, मराठा व्हायचा आहे. म्हणून कुणब्यानं कुणब्याच्या कामं येळेवर करे पाहिजेत. कारण कुणब्याच्या घरी पिकलं तर सगळ्याला खायला मिळतंय. कुणबी शेंड्यावर शाणा असतो. पहिल्याचे लोक म्हणतात 2 दाट जर कोळप्यानं हांतावळी जर गेलं तर असं म्हातारा माणूस म्हणत गेले, कुणब्याला जन्मलास की म्हणत गेले की काका. हे आमच्या बोली भाषेचं म्हणणं आहे. आणि म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे, तुम्हाला पुरावे शोधायचे असतील गावगाड्यात या, आम्ही कोणते शब्द वापरतो त्याच्यावर संशोधन करा आणि तुम्हाला काय निर्णय लावायचे आहे ते लावीत बसा. आम्ही कुणबी आहोत, कुणबीच राहणार आणि कुणबी म्हणूनच आरक्षण घेणार. ज्याला घ्यायचं नसेल त्यानं नको घेऊ, आम्ही कुणबी म्हणूनच घेणार आहोत. कारण कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, हा आमचा बाण आहे. कुणबी पेटलाय, हातात नांगराचं गर्व धरलंय आणि हाडीस आम्ही तयार ठेवलाय. आता ज्याला आमच्याशी संघर्ष करायचा आहे त्यानं जरूर आलं पाहिजे. आम्ही सन्मानानं लढाई करणार आहोत, कायद्यानं लढाई करणार आहोत. जमलं तर जमलं, नाही तर कशीही लढाई करणार आहोत, पण आरक्षण घेणारच आहोत. कारण तुका म्हणे येते खऱ्याचा विकरा, न सरती ये रा खोट्या परी, कासयाचा बाधा एकाच्या अनुरूपी, काय व्हावे कोपे जगाची या विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एका मिनिटात भजन होणार आहे. यानंतर आपल्याला नोंदी कशा काढायच्या, ही लढाई तर आपण लढतच आहोत, पण कायदेशीर पुरावे आपल्याला कसे उपलब्ध करायचे आणि ते कुठं मिळतात याच्याबद्दल आपल्याला आपल्या दाबडी येथील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दळवी सर हे आपल्याला इथं 2 थांबा, तुम्ही कोणीच उठू नका. सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे. किती आंदोलन लढाले याच्यापेक्षा कागद कसे उपलब्ध करायचे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते माझं माऊलीचं भजन झाल्यानंतर या ठिकाणी ते तुम्हाला सांगणार आहेत. घेऊ का भजन? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.